नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट काल संध्याकाळची आहे. आम्ही गुजरातला होतो आणि अचानक समुद्र खवळलं. हवेचा वेग पण वाढू लागला. आमची शिप अँकर ड्रॅग करत होती. पोझिशन स्थिर नव्हती. ब्रिजविंगवरती आलो तर हे भयानक दृश्य समोर बघितलं. वादळी वारे आमच्या दिशेने चालून येत होते. मी पटकन कॅप्टनला कॉल दिला आणि इंजिन प्रिपेअर करायला घेतले. हवेचा वेग इतका की विंड ॲनिमोमीटर पण खराब झाला. एका माणसाला उचलून सोबत घेऊन जाईल इतका वेग. सोबत पावसाने पण हजेरी लावली होती. कॅप्टन ब्रिजवरती आले होते. त्यांनी कंट्रोल घेतला. तोपर्यंत शिपचा इंजिन पण तयार होता यूज करण्यासाठी. आमची पूर्ण ब्रिज टीम आता ब्रिजवरती आली होती. आम्ही सर्व लेवल 3 मेंटेन करत होतो. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी झाला. तुम्ही बघू शकता ब्रिजवरती किती हालचाल सुरू आहे, कारण सर्वांनाच स्ट्रेस आणि टेन्शन आहे. पण एका माणसाला सर्वात जास्त आहे, तो म्हणजे कॅप्टन. सर्व ऑफिसर्स आपलं जेवण झोप सोडून ब्रिजवरती उपस्थित होते, कारण सर्वांनाच टेन्शन होतं. पण आम्ही काही करू शकत नव्हतो. आम्ही फक्त वाट बघू शकत होतो की वादळ कधी येऊन शिपला हिट करतोय. तुम्ही बघू शकता शिपच्या ब्रिजवरती आता टोटल 5 माणसं आहेत. शिपचा ब्रिज आता रेड अलर्टवरती आहे. आम्ही शिपचा इंजिन यूज केलं आणि शिपची पोझिशन मेंटेन केली. स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. आता हे किती तास चालणार आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. 1 दिवस, 2 दिवस किंवा 3 दिवस, कितीही दिवस लागू शकतात हे वादळ शांत होण्यासाठी. पण सर्वांनी आपलं मन बनवलं होतं. आता करायचं तर आहेच, आपला जॉब आहे. हे बघा हवेचा वेग किती आहे तो, आणि हळूहळू हा वादळ शिपच्या दिशेने चालून येत आहे. पण आम्ही पण तयार आहोत. आमचा अँकर उचललेला आहे आणि इंजिन्स रेडी आहेत. आम्ही वादळाच्या दिशेने आता फेस करणार आहोत. आणि फायनली ती वेळ आली. वादळाने शिपला हिट केलं. हा बघा दृश्य. हवा इतकी होती की मला व्हिडिओ काढायला पण जमत नव्हतं. त्यात पाऊस इतका जोरात मारत होता काय सांगू. कुठून कुठून सामान हवेने उडून इथे तिथे होत होतं. आम्ही फक्त बघू शकत होतो. हे बघा काय दशा झाली आहे. कॅप्टनला राहवलं नाही. ते रेनकोट घालून शिपचा राऊंड मारायला गेले की सर्व काही ठीक आहे ना. रिस्की होतं पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, काय करू शकतो. आता काल जे इन्सिडेंट झालं ते एक्सप्लेन करण्यासाठी मी एक डायग्राम बनवला आहे. हा इंडियाचा मॅप. इंडियन ओशन इथे आहे आणि गुजरातमध्ये थार डेझर्ट आहे. तर ह्या मिड मेपासून थार डेझर्टमध्ये लो प्रेशर डेव्हलप होतो आणि इंडियन ओशनमध्ये हाय प्रेशर असतं. आणि हा पूर्ण पृथ्वीचा युनिव्हर्सल रूल आहे की हाय प्रेशरपासून हवा लो प्रेशरमध्ये जाते. कारण लो प्रेशर एक होल आहे, तो भरण्यासाठी हाय प्रेशरमधून हवा खूप फोर्सनी लो प्रेशरमध्ये जाते आणि ती जी एम्प्टीनेस आहे ती फील करते. तर लो प्रेशरमध्ये हवा ही ह्या इंडियन ओशनपासून येते. इंडियन ओशनपासून जी हवा येते ती सोबत तुमच्या पावसाचे ढग घेऊन येते, ज्याला आपण साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स बोलतो. म्हणजे साऊथ वेस्ट डायरेक्शनपासून हवा येणार आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे 3-4 महिन्याच्या पिरियडमध्ये ह्या पूर्ण वेस्ट इंडियाला पाऊस मिळतं. सो आत्ता ऑलरेडी मिड मे झालेला आहे आणि ह्या सगळ्या हवा पूर्ण साऊथ वेस्टपासून आपल्या इंडियापर्यंत येत आहेत. तेच काल झालं की सुरुवातीला तो होल भरण्यासाठी ज्या फोर्सने हवा येतात त्या फोर्सने खूप सारे सायक्लोन्स, हरिकेन्स सोबत घेऊन येतात. तर त्यातला एक तो काल आला होता जो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. आणि आमची शिप इथे होती आणि तिला फटका बसलेला आहे खूप मोठा.